Hello friends. Very first of all, welcome you all in Sate Group of Education, Karad branch. And आतापर्यंत तुमचं 10 ची एक्झाम झालेली आहे. सो आपण सगळेच आता 11वी मध्ये प्रवेश करून 11वी मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी उत्सुक आहे खरं. Myself, Professor Atul Gurav. Actually, my subject of studying or teaching is related to the physics. But today we are here for the introduction to 11th batch. म्हणजेच 11वी मध्ये आल्यानंतर आता आपल्याला काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे आणि अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत किंवा 11वी 12वी साठी आपल्याला टार्गेट काय असायला पाहिजे. हे एक जनरली इंट्रोडक्शन साठीचं एक थोडक्यात व्हिडिओ आहे. या व्हिडिओ थ्रू आपण जर गेलं तर आपला थोडं अंदाज येऊ शकतो की आपल्या या 2 वर्षाचं महत्व किती आहे आणि काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे ते. सो लेट अस स्टार्ट विथ आवर फर्स्ट स्लाइड और पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. दॅट मीन्स कंटेंट्स. या टोटल प्रेझेंटेशन मध्ये आपण काय काय बघणार आहे तो सगळा पार्ट. या प्रेझेंटेशन मध्ये आपण सगळ्यात अगोदर बघणार आहेत की कोणते कोणते सब्जेक्ट आहेत किंवा असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं ते. आणि दुसरं आहे ते म्हणजे व्हॉट अबाउट 11th अँड 12th. दॅट मीन्स 11th आणि 12th मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं असतं. व्हॉट इज एक्झॅक्टली द डिफरन्स इन बिटवीन 10th अँड 11th 12th. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार जरा आपण त्या स्लाइडमध्ये करणार आहोत. आणि तिसरा पॉईंट आहे ते म्हणजे न्यू टाईप ऑफ एक्झाम पॅटर्न. आतापर्यंत आपण जो काही एक्झाम पॅटर्न 10th मध्ये स्टडी केला होता तो वाला आणि आताचा ह्याच्यामध्ये खूप सारा चेंजेस असतात. आतापर्यंत 10th मध्ये बघितलेली गोष्ट आणि आता बघणारी जी काही गोष्ट आहे याच्यामध्ये थोडासा ज्या डिफरन्स असलेल्या गोष्टी आहेत ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहेत. हाऊ मच ड्युरेशन ऑफ टाइम फॉर ऑल. दॅट मीन्स की अजून आपल्याला किती ड्युरेशन उरलंय आणि या ड्युरेशनचं आपण युटिलायझेशन कसं करायला हवं हे आपण त्या स्लाइडमध्ये डिस्कस करणार आहेत. व्हॉट शुड बी द टार्गेट. दॅट मीन्स की प्रत्येक व्यक्तीने काय टार्गेट केलं पाहिजे की कोणत्या गोष्टीला फोकस केला तर आपल्या जास्त मार्क मिळू शकतील किंवा आपलं जे काय एम आहे ते आपल्याला अचीव केलं जाऊ शकतं. आवर प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट. दॅट मीन्स की आपल्याला पुढं काय करायचं आहे आणि या थ्रू आउट द 2 इयर्स कोणत्या कोणत्या गोष्टी कोणत्या कोणत्या पद्धतीने केल्या जातील ह्या सगळ्या गोष्टी त्या स्लाइडमध्ये असणार आहेत. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ आवर फर्स्ट स्लाइड. दॅट मीन्स सब्जेक्ट. वी ऑल नो की आपण सगळे आता 10th मधून 11th मध्ये आलोय ते पण सायन्स ब्रांचला. महत्वाची गोष्ट अशी आहे की सायन्स ब्रांच म्हणलं की 10th मध्ये जे काही सायन्स होतं ते सायन्स आणि मॅथमॅटिक्स जो काही पार्ट होता तो पार्ट. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन. आता ते तेवढे दोनच सब्जेक्ट 11वी मध्ये आणि 12वी मध्ये डिटेलमध्ये शिकावे लागतात. दॅट मीन्स दॅट 2 सब्जेक्ट्स आर डिवाइडेड इन टू डिफरंट 4 पार्ट्स. आणि हेन्स ओनली आपण असं म्हणू शकतो की सब्जेक्ट्स हे 4 प्रकारचे आहेत. या 4 पैकी 3 सब्जेक्ट आपल्याला कोणतेही कमीत कमी असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला वाटलं तर तो चारही सब्जेक्ट स्टडी करू शकतो. कोणते कोणते आहेत ते आपण बघूयात. जसं की आपण 10th मध्ये पण स्टडी केला होता एक सब्जेक्ट तो म्हणजे दॅट इज रिलेटेड टू द करंट इलेक्ट्रिसिटी, साऊंड वेव्ह, लाईट वेव्ह अँड अदर थिंग्स. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत होत्या किंवा मॉडर्न फिजिक्सचा पार्ट असेल किंवा ते सॅटेलाइटचा पार्ट असेल, ग्रॅव्हिटेशनचा पार्ट असेल, तर सगळं जो काही येत होतं ते आपल्या या टॉपिकमध्ये येतं फिजिक्सच्या. सो आपला पहिला सब्जेक्ट आहे तो म्हणजे फिजिक्स जो की कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 10th मध्ये 9th मध्ये ज्या गोष्टी बघितल्या जातात त्याच गोष्टी आता आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे. दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे केमिस्ट्री. ही गोष्ट सुद्धा आपण 9th आणि 10th मध्ये सायन्सच्या टेक्स्टबुकमध्ये आपण स्टडी केलेली आहे. म्हणजे केमिकल रिएक्शन कसे असतात, एलिमेंट कोणते कोणते असतात, त्याचे कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी स्टडी कराव्या लागतात, कोणते एलिमेंट चेंजेस झाले की काय काय प्रॉपर्टी चेंज होतात, या सगळ्या गोष्टी या सब्जेक्टमध्ये आपण स्टडी करतो ते. बट दिस 2 सब्जेक्ट्स आर कंपल्सरी वन. म्हणजे एखाद्याला जर असं वाटलं की सपोज केमिस्ट्री मला अवघड जातोय तरी सुद्धा तुम्हाला ते केमिस्ट्री स्टडी करणं गरजेचं आहे. एखाद्याला असं वाटलं की समजा फिजिक्स अवघड जातोय तरी सुद्धा तुम्हाला फिजिक्स हे स्टडी करणं गरजेचं आहे. हे दोन्हीही सब्जेक्ट हे आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट असतात. हे प्रत्येक सायन्सच्या व्यक्तींना घ्यावे लागतात म्हणजे घ्यावे लागतात म्हणून तर आपण त्याला कंपल्सरी सब्जेक्ट म्हणू शकतो. बट ह्याच्या व्यतिरिक्त जे काही 2 सब्जेक्ट आहेत ज्याला आपण म्हणतो मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी, ह्या 2 सब्जेक्ट मात्र कंपल्सरी नाहीत. हे 2 सब्जेक्ट हे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणताही एक पार्ट तुम्ही घेऊ शकता. हे जनरली बोलतोय मी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना नोनच असतील, माहीत असतीलच खरं तर. मॅथ्स पार्ट घेतला तर इंजिनिअरिंग साईड आणि टेक्नॉलॉजीची फील्ड ओपन असते. बायोलॉजीचा पार्ट घेतला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मेडिकल आणि मेडिकलच्या रिलेटेडच्या फील्ड सगळ्या ओपन असतात. जर एखाद्याला असं वाटलं की मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी दोन्ही घेऊ शकतो तर आपण दोन्हीही आपण ठेवू शकतो. पण जर या 2 सब्जेक्ट पैकी एकच सब्जेक्ट ज्याच्यावरती तुम्हाला फुल फोकस करायचा आहे असा जरी फुल अँड फायनल केला तरीही चालू शकतो. खरं तर याच्या व्यतिरिक्त अजून लँग्वेजेसचे सब्जेक्ट असतात किंवा जर या ऑप्शनल सब्जेक्ट पैकी एखादा सब्जेक्ट बाजूला काढला तर त्याऐवजी एखादा सब्जेक्ट घ्यायचा असतो.
परंतु मी हे ते बाकीचे ऑप्शनल सब्जेक्ट आणि हे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, पण बाकीचे लँग्वेज सब्जेक्ट याच्यामध्ये मी ते इंट्रोड्यूस करणार नाहीये, कारण आत्ताचं जे काही आपलं प्रेझेंटेशन आहे दॅट इज ओनली रिलेटेड टू द सायन्स फील्ड. ओके. सो एक लक्षात ठेवायचं की हे तुमच्या टेक्स्टबुकचे जे काही आता दिलेले आहेत हे टेक्स्टबुक आहेत आणि या टेक्स्टबुक थ्रू तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. हे सगळे टेक्स्टबुक ऑनलाईन सुद्धा पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला याचा स्टडी किंवा हे जर पाहायचं असेल तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन मधून हे डाउनलोड करू शकता. सो दीज आर द 4 सब्जेक्ट ॲक्च्युअली जनरली, आणि आउट ऑफ दिस 4 2 आर मोस्ट कंपल्सरी, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी आर ऑप्शनल. आउट ऑफ दॅट एक तरी कमीत कमी आपल्याला घेणं काम आहे किंवा दोन्हीही आपण घेऊ शकतो. सो नेक्स्ट इज नथिंग बट व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन 10th अँड 11th. जे की मी पहिल्या कंटेंटमध्ये सांगितलं होतं की 11th आणि 12th मध्ये आपल्याला असं काय बघायचं असतं की जे 10th पासून वेगळं असेल ते. मला असं वाटतं हा जो काही डिफरन्स आहे 10th आणि 11th म्हणा किंवा 12th म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच होतोय. कारण इथं जसं 10th साठी असतं की 10th स्टडी करणं म्हणजे 9चा पार्ट येणं कंपल्सरीली आहे, किंवा जर 12चा पार्ट आपल्याला स्टडी करायचा असेल तर 11चा पार्ट येणं कंपल्सरी आहे. दॅट मीन्स की 11th आणि 12th हा एकच पार्ट आहे याचा कन्सिडर केला तरी चालू शकतो. सो दीज आर द डिफरन्स फॉर 10th स्टँडर्ड अँड 11th स्टँडर्ड. जर आपण एक 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 थोडक्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात. त्यातला पहिला आहे ते म्हणजे फॉरवर्ड क्वेश्चन फॉर द 10th. 10th मध्ये जे क्वेश्चन येतात ते थोडं स्ट्रेट फॉरवर्ड असतं. एखादा जर टॉपिक घेतला, एखादा सब्जेक्ट घेतला तर त्याच्याशी रिलेटेड त्या सिलेबसच्या ओरिएंटेशन मध्ये फक्त क्वेश्चन येतात आणि त्यावर अनालाइज एवढं करता येतं की त्या क्वेश्चनला तुम्ही अनालाइज किती करता, त्याचे किती आन्सर लिहिता, म्हणजे रायटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्या रायटिंगच्या फॉर्मॅटवरून तुमचे सगळे मार्क्स डिपेंड असतात आणि जे मार्क ओरिएंटेशन मध्ये एक्झाम असते दॅट इज कॉल्ड द 10th एक्झाम. सो म्हणून मी असं म्हणेन की 10th एक्झामचा सिलेबस पण थोडासा कमी आहे, मात्र त्याच्यामध्ये लिहिणं, रायटिंग, मार्क्स ऑब्टेन, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, त्याची प्रॅक्टिस, ह्या थोड्या गोष्टी आपण 10th मध्ये बघू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त 11thचा जो काही कन्सेप्ट असतो ना तो कम्प्लिटली वेगळा असतो. 11th मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे कन्सेप्ट. म्हणजेच एखादी गोष्ट किती डीप मध्ये जाऊन आपण स्टडी करतो, त्या गोष्टीमधले किती बारकावे सुद्धा आपल्याला माहित असतात. त्यावरती डिपेंड असतं की 11th मधला टॉपिक आपल्याला समजला आहे का नाही तो. मी थोडक्यात सांगू इच्छितो खरं की तरीही आपल्या या थोडक्यावरून आपल्याला समजू शकतं. बघा ना, म्हणजे 10th मध्ये आपण असं बघत होतो की एक 4, 5, 6 टॉपिक होते सायन्सच्या रिलेटेडचे, म्हणजे फिजिक्सच्या रिलेटेड. आता त्या 4, 5, 6 टॉपिकचं डायरेक्ट एक पुस्तकच झालं कम्प्लीट. म्हणजे तीच गोष्ट आता आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करणं आलं. म्हणजेच ती गोष्टीचा कन्सेप्ट जो आहे ना तो जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण 12th मध्ये पण नाही जाऊ शकत, कारण तेच कन्सेप्ट अजून डिटेलमध्ये 12th मध्ये असतं. सेकंड पार्ट ऑफ द 11th स्टँडर्ड इज नथिंग बट लॉजिक. म्हणजेच आपल्याला एवढं क्लिअर पाहिजे, माहित पाहिजे की एखादा कन्सेप्ट ज्यावेळेस आपण स्टडी करतो ऍट दॅट टाइम त्या कन्सेप्टच्या बॅकग्राऊंडला काय आपलं लॉजिक क्रिएट होते ते. बिकॉज एकदा लॉजिक क्रिएट झाले की त्याच्याशी रिलेटेड असलेल्या सगळ्या गोष्टी आपण कधीही कोणत्याही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेशन मध्ये जर जायचं असेल तर लॉजिक डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ज्या दिवशी पहिलं लेक्चर होईल त्या दिवशी तरी ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतोच आहे खरं. बट आता मी तात्पुरतं असं याच्यासाठी सांगतोय कारण आपल्या व्हिडिओ थ्रू किंवा आपल्या टेक्स्टबुक थ्रू किंवा घरी बसून सुद्धा ह्या गोष्टीचा अभ्यास करायला सुरू करावा लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रॅक्टिस. 11th आणि 12th मध्ये प्रॅक्टिसची खूप गरज असते. म्हणजे 10th मध्ये जी प्रॅक्टिस केली ती होती फक्त एखादा क्वेश्चन बघायचा आणि किती पॉईंट लिहितात, किती पॉईंट लिहिलं त्याच्यावरती मार्क डिपेंड असायचे. मात्र 11th आणि 12th मध्ये असं नसतं. तर 11th आणि 12th मध्ये हीच गोष्ट अशी असते की तुम्ही एखादी गोष्ट किती वाचता, किती प्रॅक्टिस करता किंवा ते किती वेळा सॉल्व्ह करून घेता, तशा पद्धतीचे कोणते कोणते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता याच्यावरती डिपेंड असतं ते म्हणजे तुमचे मार्क्स पडणार आहे ते. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स, रायटिंग्स, मार्क ओरिएंटेड जे 10th स्टँडर्ड आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली कन्सेप्ट, लॉजिक्स अँड प्रॅक्टिस अशा असणाऱ्या 11th स्टँडर्ड त्यातल्या त्यात डिटेल स्टडी करण्यासारखं आहे. मी अवघड नाही म्हणत आहे, पण त्यातल्या त्यात जरा डिटेल स्टडी करणं गरजेचं असतं. सो आवर नेक्स्ट पार्ट इज एक्झाम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10th ची एक्झाम आणि 12th ची एक्झाम मध्ये जमीन आसमानाचा फरक राहतो. हा जो डिफरन्स आहे तो तेवढाच डिफरन्स आहे जसं की मी मागच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलंय ना, तो डिफरन्स आणि हा डिफरन्स एकूण एक सारखाच असेल. म्हणजे काय की 10th मध्ये आपण ते एक्झाम ओरिएंटेशन मध्ये किती पॉईंट लिहायचे, किती मार्क्स पाडायचे, किती टीका बरोबर आल्या पाहिजे याच्यासाठीचं एक्झाम असते. इथं तसं नसतं. 12th मध्ये किंवा 11th मध्ये जे एक्झाम असतं तो एक्झाम पॅटर्न हा असा असेल. तुम्हा सगळ्यांना सब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे आन्सर लिहिता यावेत त्यासाठी स्टेट बोर्ड एक्झाम कंडक्ट करतं, ज्याला आपण बोर्ड एक्झाम पण म्हणतो, जे की थ्रू आउट द महाराष्ट्र एकच पॅटर्न मध्ये चालत असते. आणि ते सगळं रायटिंग मध्ये म्हणजे सब्जेक्टिव्ह पॅटर्न तुम्हाला लिहिता येतो का हे चेक करण्यासाठी असतं.
लाईकवाईज जर तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं त्या ऍडमिशनसाठी जे काही एक्झाम असेल दॅट इज कॉल्ड द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. म्हणजे काय, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असतं, ज्याला चांगले मार्क पडतात ते पुढे जातात. जर तसंच इंजिनिअरिंग फील्डमध्ये जर जायचं असेल, म्हणजे जर तुमचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असेल तर जेई किंवा सीईटी ही एक चांगली एक्झाम आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे की जेणेकरून आपण त्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. नीट एक्झामवरून आपल्याला मेडिकल फील्डमध्ये ऍडमिशन मिळवता येतं. सो दॅट मी हे जरा थोडक्यातच सांगतोय की स्टेट बोर्ड आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कारण आपला एक्झाम पॅटर्न माहीत पाहिजे. ह्या दोन्हीही एक्झाम पॅटर्नमध्ये फक्त स्टेट बोर्डचा एक्झाम पॅटर्न हा असा पॅटर्न आहे की जो सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे जसं तुम्ही 10th मध्ये स्किल वापरलं होतं त्याच्या पद्धतीने तुम्हाला ते बोर्ड एक्झामची प्रॅक्टिस करावी लागते. मात्र कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही एक गोष्ट अशी आहे की त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला तुमचे लॉजिक्स क्लिअर पाहिजे, तुमचे प्रॅक्टिस व्यवस्थित पाहिजे, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे, तर आणि तरच ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पर्यंत आपण पोहोचू शकतो. अवघड नाहीये, मात्र त्या गोष्टी स्टडी करायचं म्हटलं तर प्रॅक्टिस जास्त लागते. जे मी मगाशीच्या स्लाइडमध्ये सांगितलं होतं ना, 11th आणि 10thचा जो काही डिफरन्स सांगितला होता त्याच्याप्रमाणे त्याला फॉलो करावं लागतं. सो नेक्स्ट पार्ट इज द ड्युरेशन. हा एक पार्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण काय माहितीये, ड्युरेशन एकमेव गोष्ट अशी असते की जे कधीच वाढत नाही, कायम कमी होत चाललेली असते. म्हणजे ड्युरेशन साठीचं घड्याळ कायम उलटं फिरत असतं, जसं या इथं आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये दिसतं ते. जर हे घड्याळ उलटं चालत असेल तर लक्षात ठेवायचं, आपलं टाइम ड्युरेशन पण कमी कमी होत जातोय एक्झामच्या दृष्टीने विचार केला तर. आजच्या दिवसापासून व्यवस्थित विचार केला तर आपल्याला बरोबर 2 वर्ष, म्हणजे अप्रॉक्सिमेटली, हे तर खरं तर अप्रॉक्सिमेटली 24 मंथ्स मिळतात. त्या 24 मंथचं प्लॅनिंग केलं तर आपल्याला माहिती आहे की 11th स्टँडर्डसाठी जवळजवळ 9 ते 10 महिने असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी सिलेबस दोन्हीही कंपल्सरीली कंप्लीट करावा लागतो. आणि त्यानंतर 12th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डला जास्त ड्युरेशन याच्यासाठी असतं कारण 11th मध्ये जेवढा कंटेंट आहे स्टडीचा त्याच्यापेक्षा 12thचा कंटेंट जरा जास्त असतो. त्यामुळे 12th स्टँडर्डमध्ये 14 to 15 आणि प्रॅक्टिसही करावी लागते. त्यामुळे 14 to 15 मंथ्स हे 12th स्टँडर्डसाठी सेम परत स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी याच्यासाठी आपल्याला लागू शकतात. स्टेट बोर्डवरून सीईटी साठी किंवा स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी हेल्प होते, एनसीईआरटी वरून जेई किंवा नीटच्या एक्झामसाठी हेल्प होऊ शकते. सो लिसन केअरफुली. हे 9 ते 10 महिने आणि 14-15 महिने म्हणजे हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 11वी आणि 12वी आपल्याला लवकरात लवकर सुरू याच्यासाठी करावं लागतं कारण एवढ्या छोट्या ड्युरेशन मध्ये आपला हा सगळा सिलेबस संपवावा लागत असतो. टार्गेट ही एकमेव स्लाइड मी जरा ब्लँक ठेवली आहे कारण प्रत्येकाचे टार्गेट अजून फायनलाइज नाहीये झाले. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांचं काय टार्गेट असायला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं स्टडी करणं गरजेचं आहे. मला असं म्हणायचं की टार्गेट बद्दलचं मी नंतरच्या एका व्हिडिओमध्ये जरा डिटेलमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून मी सांगेन. कारण आता जर टार्गेट बद्दल मी बोलत बसलो तर आपला स्टडी सगळा बाजूला राहतो आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या वाढत जातात. त्यामुळे मी एकमेव स्लाइड जी काही ब्लँक ठेवली आहे याचं एक्सप्लेनेशन आपण पुढच्या जे काही व्हिडिओज वगैरे येणार आहेत ना मी त्यामध्ये एक्सप्लेन व्यवस्थित करेन. मात्र तरीही प्रत्येकाने आपापल्या टार्गेटसाठी थोडंसं तयार असलेलं कधीही चांगलं असू शकतं. ओके. सो व्हॉट शुड बी द प्लॅनिंग हिअर. म्हणजे 2 वर्षाचं प्लॅनिंग, 11वी आणि 12वीचं प्लॅनिंग काय असेल. फॉर एक्झाम्पल 11th स्टँडर्डचा प्लॅनिंग असा असायला पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा बेसिक फाउंडेशन किंवा फंडामेंटल जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करायचे. त्यानंतर 11thचं टेक्स्टबुक क्लिअर करायचं आणि त्यानंतर 11thचं एनसीईआरटी बुक करायचं. 12thचं प्लॅनिंग मी 11वीच्या नंतरच एक्सप्लेन करेन कारण मी आता 12thचं प्लॅनिंग एक्सप्लेन करायला गेलं तर तुम्हाला प्रत्येकांना वाटेल की आत्ताच 10वीतून आलं डायरेक्ट 12thचं म्हणजे 2 वर्षानंतरचा विचार करतोय. सो म्हणून मी 12thचं प्लॅनिंग जो आहे ना ते आफ्टर कम्प्लिशन ऑफ 11th मध्ये त्यानंतरच मी ते एक्सप्लेन करू शकतो. सो लिसन केअरफुली की आपण या प्लॅनिंगला एक प्रोग्रामच्या फॉर्मॅटमध्ये डिस्कस करूया. 4T's प्रोग्राम. आपला टाइम टेबल व्यवस्थित पाहिजे, टीचिंग पॅटर्न व्यवस्थित पाहिजे, टेस्ट व्यवस्थित झाले पाहिजे रेग्युलरली आणि या सगळ्यांना टेक्नॉलॉजीची गरज असायला पाहिजे. म्हणजे आता जे आपण बोलतोय हे टेक्नॉलॉजीच्या हेल्पनेच बोलतोय. सो दॅट की या 4T's जे काही टेक्नॉलॉजी पर्यंतच्या 4T's आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तरच आपण आपल्या एक्झाम पर्यंत किंवा ह्या प्लॅनिंगच्या प्रमाणे जाऊ शकतो. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी जे काही अपकमिंग असेल ते. मला फक्त एक गोष्ट अशी सांगायची की मी या आत्ताच्या स्लाइडमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन नाही करू शकलो कारण टाइम बाउंड आहे म्हणून. मला हीच गोष्ट मला अजून व्यवस्थित एक्सप्लेन करायची, त्यामुळे आपण आपल्या पुढच्या जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एक 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 पॉईंट करून व्यवस्थित एक्सप्लेन करूया. कारण का आपल्या ह्यातलं एकही पॉईंट मिस करायचं नाहीये. ऍक्च्युली हा व्हिडिओ मी युट्यूबवरतीच टाकतोय, अतुल सर्स लेक्चर म्हणून युट्यूबवरती तुम्ही सबस्क्राईब केलं तरीही तुम्हाला या सगळ्या व्हिडिओज मिळू शकतात. पण मला असं वाटतं की या व्हिडिओ थ्रू जर गेलं तर आपल्याला व्यवस्थित गायडन्स मिळायला मदत होईल आणि आपलं जे काही आता रेग्युलर चालू होईल आपलं वर्किंग त्यामध्ये या सगळ्यांचा आपल्याला मदतच होईल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. थँक्यू.